माझं नाव प्रमोद रघुनाथ भालेराव। मी नायगाव येथील रहिवासी आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीमध्ये माझी आई सुपडाबाई भालेराव या ग्रामपंचायत सदस्य आहे व सदर नायगावचा विषय असा आहे की 16/4/2024 रोजी तहसीलदार यांच्या समक्ष 7 ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास दाखल केला होता व त्याच्यावरती सुनावणी साहेबांनी तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली 23 रोजी झाली व त्यामध्ये बहुमतात अविश्वास पारित झाला सरपंच उपसरपंचांवरती। आज रोजी 3 महिने उलटले असून यावर कुठलीही सुनावणी झाली नाही आहे किंवा सरपंच निवडणूक लागलेली नाही आहे। उलट आमच्यावरतीच कारवाई केली जाते आहे, नोटिसा पाठवल्या जात आहे, म्हणजे आमच्यावरती दबाव होतो आहे। राजकीय लोकांचा यामध्ये खूप मोठा हस्तक्षेप दिसत आहे। तसेच अधिकारी वर्ग आम्हाला कुठलीही विचारणा करायला गेली आम्ही या प्रकरणाविषयी त्या संदर्भात तर आम्हाला टाळाटाळ करतात आणि उडवाउडवीचे उत्तर देतात। प्रांत अधिकाऱ्यांकडे पण गेलो, कलेक्टर ऑफिसला पण गेलो, तिथलेही कर्मचारी त्याच प्रकारे उत्तर देतात, टाळाटाळ करतात। याविषयी मी मुक्ताईनगर तहसील येथे निवेदन दिलेलं आहे। जर लवकरात लवकर या विषयाचा मार्ग लागला नाही, सरपंच निवडणूक लागली नाही तर त्यावरती मी त्या 7 लोकांना घेऊन लवकरात लवकर उपोषणाला बसणार आहे आणि माझं उपोषण हे बेमुदत उपोषण असणार आहे।